तारा, तारा, तू गेलीस आणि दुधावर साय कधी धरलीच नाही ग. सगळं दूध आता फाटलंय, नासलंय, त्याचा चोथा उरलाय, चोथा. दुधावर साय असते ती आईच्या मायेची. लहानात लहान, गरीबात गरीब, दारिद्र्यात दरिद्री माणसाच्या वाट्याला आईच्या मायेची साय येते. पण ही वाट माझ्या आयुष्यात कधी आलीच नाही. सगळ्या वाटा वैरान बाळवंटाच्या त्या तोडवीत मी देवघरात कसा काय पोचणार? मी पोचलोय नरकात. इथे जिवंतपणीच्या नरकात. इथे जीव कासावीस होतोय माझा प्राण घुटमळतोय. प्राण जाण्यापूर्वी मला एक आई पाहायची आहे. हो, कशी असते हो आई? मला दाखवता तुमची आई? दाखवता? पण नको, मला नका दाखवू तुमची आई. तुमच्या प्रेमळ आईला माझी कमनशिबी दृष्ट लागेल आणि तिच्या मायेचाही दगड होईल. आईचं वर्णन केलंय तुकोबांनी. गर्भाचे आवडी, मातेचा डोहळा, तिथेची जिव्हाळा, तिथे बिंबे. पण मी जिच्या पोटी जन्माला आलो होतो ती आई नव्हती. ती होती एक चौसाल बाई. तिचा डोहळा गर्भाची आवडी नव्हता, तर तिचा डोहळा होता तिच्या याराची आवडी. ही बाईची जात, तिचे सापाची जात. तिची नागमोडी साल पाहून जाय बंदी व्हाल. सोडा राव सोडा, तिचा नादच सोडा. जरा वाटेल हुर हुर, मन करील कुरबुर. आवंडा दाटेल गळ्यात, पाणी येईल डोळ्यात. पण जाऊ नका भुलून, वेळ जाईल तळून आणि खाक वाजून. तुमचा जाईल जीव, पण तिला येणार नाही कीव. तुमची होईल राख, पण ती मारणार नाही. हा कशी मारेल साली? ही बाईची जात आहे ना, ही शेवटी वळणावर जाणार. अरे